सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू हिवाळ्याला सुरुवात होईल. हिवाळ्यामध्ये आपल्या बागेतील जी काही रोपे आहेत, मग ती परमनंट असोत, फळझाडं असोत, फुलझाडं असोत, शोभेची झाडं असोत, या हिवाळ्याच्या काळामध्ये ती डॉर्मेन्सी पिरियडमध्ये जातात. आता डॉर्मेन्सी म्हणजे नेमकं काय, हेच आज आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून माहीत करून घेऊया. नमस्कार, माय पॅशन वर्ल्ड या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे, माझ्या यूट्यूब फॅमिलीचे हार्दिक स्वागत. आपल्या बागेतील जी रोपं आहेत त्यांचा आता आरामाचा काळ म्हणजेच डॉर्मेन्सी पिरियड सुरू होणार आहे. हा जो हिवाळ्याचा काळ असतो ना, तो आपल्या बागेतील रोपांचा आराम करायचा काळ असतो. आणि अशा आरामाच्या काळामध्ये, या डॉर्मेन्सी पिरियडमध्ये आपल्या बागेतील रोपांना आपण जेव्हा व्यवस्थित आराम करून देतो, त्यावेळी फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा त्यांच्या वाढीचा काळ असतो ना, तेव्हा फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळामध्ये आपल्या बागेतील रोपांची वाढ चांगली होते. फुलझाडांना भरपूर प्रमाणात फुलं येतात, फळझाडांना भरपूर प्रमाणात फळं येण्यास मदत मिळते. तर या हिवाळ्याच्या काळातनं आपल्या बागेतील रोपं खराब होण्याची दाट शक्यता असते. कारण हिवाळा असतो, आपल्या बागेतील रोपांचा आरामाचा काळ असतो. आपल्या बागेतील रोपं डॉर्मेन्सी पिरियडमध्ये असतात. या आरामाच्या काळात जर त्यांना आपण चुकून खतं दिली, पाणी दिलं, किंवा चुकून जर आपल्याकडनं या त्यांच्या आरामाच्या पिरियडमध्ये पाणी जास्त दिलं गेलं ना, तर आपली रोपं आराम करत असतात. ती अन्न तयार करण्याचं काम अजिबात करत नसतात. या डॉर्मेन्सी पिरियडमध्ये आपल्या बागेतील रोपं त्यांना जितकं लागेल तितकंच अन्न तयार करत असतात. आणि अशा वेळेला जर आपण त्यांना अतिरिक्त पाणी दिलं, खतं दिली, तर ती खराब होणार ना. आता डॉर्मेन्सीमध्ये जाणारी रोपं कोणती हे आपण समजून घेऊया. जी रोपं संपूर्ण उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये म्हणजेच काय तर फेब्रुवारी ते ऑक्टोबरच्या काळात भरपूर फुलं देतात, फळं देतात, अशी रोपं. ही जी रोपं असतात ना, ही संपूर्ण उन्हाळभर पावसाळ्यात म्हणजेच फेब्रुवारी ते ऑक्टोबरच्या काळात ह्यांनी आपलं अगदी काम चोख बजावलेलं असतं. भरपूर फुलं दिलेली असतात, फळं दिलेली असतात. अशा वेळी ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या काळात फक्त ती आरामच करतात. अशा वेळेला या रोपांची वाढ हळूहळू होते. फुलांचा, पानांचा आकार हळूहळू लहान होऊ लागतात. पानं पिवळी पडू लागतात, काही वेळेला ते गळू लागतात. अशा वेळेला समजून जावं की आपलं रोग आता डॉर्मेन्सी पिरियडमध्ये जायला त्याने सुरुवात केलेली आहे. काही रोपांची डॉर्मन्सी उन्हाळ्यात असते, तर काही रोपांची डॉर्मन्सी हिवाळ्यात असते. उन्हाळ्यात फुलं देणारी रोपं खूप कमी आहेत, कारण सीझनप्रमाणे फुलं देणारी रोपं खूप कमी आहेत. सीझनप्रमाणे फुलं देणारी रोपं उन्हाळ्यात फुलं देतात आणि नंतर ती खराब होऊन जातात. आता सीझनमध्ये फुलं देणारी रोपं कोणती तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी या काळात जी रोपं फुलं देतात ती सीझनल असतात. अशी सीझनल फुलं देणारी जी रोपं असतात ती उन्हाळ्यामध्ये हळूहळू खराब होऊ लागतात.
गुलाब हे गुलाबाचे रोप आहे. हे उन्हाळ्यामध्ये डॉर्मन्सीमध्ये होतं. ही पांढरी शेवंती आहे. ही देखील उन्हाळ्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी ते ऑक्टोबरच्या काळामध्ये डॉर्मन्सीमध्ये होती. आता ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत ही हळूहळू बहरू लागेल. त्यामुळेच आपल्या बागेतील रोपांच्या लक्षणावरून ओळखावं की रोपाची वाढ आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. फुलं फळं येत नाही आहेत. पानांचा आकार हळूहळू लहान होऊ लागला आहे. पानं पिवळी पडू लागली आहेत. काही वेळेला ती गळूही लागली आहेत. अशा वेळेला झाडांना कुठल्याही प्रकारची नवीन फूट येत नाही. आणि यामुळेच हिवाळ्यामध्ये आपल्या बागेतील रोपांना पाणी कमी द्यावं. कारण बाष्पीभवनाची प्रक्रिया ही हळूहळूच होत असते. आणि यामुळेच हिवाळ्यामध्ये आपल्या बागेतील रोपांना पाणी कमीच द्यावं. कारण जर अतिरिक्त पाणी दिलं गेलं तर हे अतिरिक्त पाणी आपल्या रोपांच्या मुळाच्या अवतीभवती साचतं. जेव्हा हे अतिरिक्त पाणी आपल्या बागेतील रोपांच्या मुळांच्या आसपास जमू लागतं तेव्हा रोपाची मुळं स्ट्रेसमध्ये येतात. मुळं स्ट्रेसमध्ये आली तर आपलं रोप स्ट्रेसमध्ये येतं आणि अशा वेळेला आपल्या बागेतील रोप खराब होण्याची दाट शक्यता असते. आणि त्यामुळेच डॉर्मेन्सी पिरियडमध्ये रोपांना पाणी देताना माती चेक करूनच पाणी द्यायचं. 1 ते 1.5 इंच वर माती सुकली की दुसरं पाणी द्यायचं. हिवाळ्यामध्ये सर्वप्रथम तर सर्व कुंड्यांचे ड्रेनेज होल व्यवस्थित चेक करून घ्यायचे. कारण ज्या वेळेला आपण रोपांना पाणी देतो त्यावेळेला माती त्या ड्रेनेज होलमध्ये जाऊन बसण्याची शक्यता असते. आणि ह्यामुळेच हिवाळ्यामध्ये ड्रेनेज होल्स चेक करताना टोकदार वस्तूंनी सर्वप्रथम तर ड्रेनेज होल्स मोकळे करून घ्यावेत. गुलाब, शेवंती, जरबेरा, पॉन्सिटिया अशांसारखी फुलझाडांची फुलं आपल्याला ऑक्टोबर ते फेब्रुवारीच्या काळामध्येच दिसून येतात. ही रोपं हिवाळ्याच्या काळातच हळूहळू बहरू लागतात. हिवाळ्यामध्ये फुलं देणाऱ्या रोपांना वेळच्या वेळी खत, पाणी अवश्य द्यावे. कारण हिवाळ्यामध्ये बहरणाऱ्या जसं शेवंती, गुलाब आहे, ही जी फुलझाडं आहेत यांचा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा वाढीचा काळ असतो. अशा वेळेला त्यांना वेळच्या वेळी खतं आणि पाण्याची आवश्यकता असते. जेव्हा आपण वेळच्या वेळी खतं आणि पाणी देतो तेव्हा गुलाब, शेवंती यांसारखी हिवाळ्यात फुलं देणारी फुलं यांची वाढ अतिशय चांगली होते आणि ती भरपूर प्रमाणात फुलं देतात. पण जी फुलझाडं हिवाळ्यामध्ये डॉर्मन्सीमध्ये जातात अशा फुलझाडांना हिवाळ्याच्या काळामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचं खत किंवा अतिरिक्त पाणी बिलकुल देऊ नये. हिवाळ्यात कुठल्याही रोपांना अगदी भल्या पहाटे पाणी देऊ नये. तुम्हाला माहितीच आहे की हिवाळा म्हणजे थंडीचा काळ आणि या थंडीच्या काळामध्ये पाणीसुद्धा सकाळच्या वेळेमध्ये अतिशय थंड असते. असे इतके थंड पाणी आपल्या बागेतील रोपांना अगदी भल्या पहाटे अजिबात देऊ नये. बागेतील रोपांना हिवाळ्यात पाणी देताना पाणी योग्य तापमानाला आल्यावरच द्यावे. तसेच हिवाळ्यामध्ये बागेतील रोपांवर संध्याकाळच्या वेळेत कुठल्याही प्रकारचा फवारा करू नये. पाणी जेव्हा योग्य तापमानाला असते त्यावेळेलाच फवारा करावा, पाणी द्यावं. अतिशय थंडगार पाणी आपल्या रोपांना हानिकारक ठरतं. आपण जर संध्याकाळच्या वेळी पाणी दिलं तर बाष्पीभवनाची प्रक्रिया
हळूहळू होत असते. यामुळे कुंडीतील मातीमध्ये बुरशी येण्याचीही दाट शक्यता असते. तसेच संध्याकाळच्या वेळी पाणी दिल्यामुळे वातावरणातील उपद्रवी जे जीव असतात त्यांचाही आपल्या रोपांना त्रास होऊ शकतो. डॉर्मन्सी पिरियडमध्ये आपल्या बागेतील रोपांना कुठल्याही प्रकारचे खत तर देऊच नये, पण केमिकल खतही अजिबात देऊ नये. हिवाळ्यात डॉर्मेन्सीमध्ये जाणाऱ्या फुलझाडांना फुलं येऊ देऊ नका, त्यांना आरामच करू द्या. जर या काळामध्ये जास्वंदी, मोगरा ह्या फुलझाडांना फुलं येत असतील तर ती काढून टाका, त्यांची वाढ होऊ देऊ नका. डॉर्मन्सी पिरियडमध्ये आपल्या बागेतील रोपांना आपण जितका आराम करून देऊ तितकीच ती फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळामध्ये खूप छान त्यांची वाढ होते. ते खूप छान बहरतात आणि आपल्याला भरपूर प्रमाणात फुलंही देतात. तसेच डॉर्मेन्सी पिरियडमध्ये आपल्या बागेतील जी रोपं आहेत ना, त्यांचा सर्वात महत्त्वाचा शत्रू म्हणजे पाणी. आणि म्हणूनच बागेतील रोपांना पाणी देताना माती व्यवस्थित चेक करून मगच पाणी द्या. हो, पण हळूहळू जरी डॉर्मेन्सी पिरियडमधली आपली ही रोपं वाढ करत असली तरी त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये अन्नाची गरज असते. थोड्याफार त्यांना म्हणजे ज्यांना जशी आवश्यकता असेल त्या पद्धतीने ती अन्न तयार करत असतात. तर यासाठी 8 ते 15 दिवसाच्या गॅपने आपण त्यांना लिक्विड खत नक्कीच देऊ शकतो. अशा प्रकारे आपण आपल्या बागेतील रोपांची काळजी घेतली तर डॉर्मेन्सी पिरियडमध्ये सुद्धा आपल्या बागेतील रोपं छान आराम करतात आणि फेब्रुवारी ते ऑक्टोबर या काळात त्यांची वाढ चांगली होते. अपेक्षा करते आज दिलेली माहिती तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. तुम्हीही आपल्या बागेतील रोपांची डॉर्मेन्सी पिरियडमध्ये अशीच काळजी घ्याल अशी मी अपेक्षा करते. व्हिडिओ बघून झाल्यावर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजची ही माहिती जी मी दिली ती तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ बघून झाल्यावर लाईक करायला विसरू नका. अजूनही जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करून शेजारी दिलेलं बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.